जो प्रोजेक्ट आहे सुकून एम्पायर म्हणून हलाल लाईफस्टाईल या बिल्डरचा आहे आणि तो प्रोजेक्ट नेरळमध्ये आहे. कर्जतच्या जवळ जे नेरळ आहे तिथं हा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टचं हे बुकिंग ऑफिस आहे. इथं सुकून रेसिडेन्सी म्हणून जे लिहिलेलं आहे, नेरळमधील ममदापूर नावाचा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश सगळे मुस्लिमच राहतात आणि यामुळे हा सगळा पट्टा जो आहे हा जर आपण या सगळ्या भागाचा इतिहास जर पाहिला तर माथेरानपासून ते नेरळ हा सगळा पट्टा जो आहे इथं गेली कित्येक वर्षापासून अनेक वर्ष शेकडो वर्षापासून मुस्लिम बांधव राहत आहेत आणि हळूहळू त्यांची संख्या आता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे इथं ज्यावेळी इमारती बांधल्या जातात त्यावेळी त्यांच्याच जो एरिया आहे किंवा त्यांचा जो भाग आहे तिथे बांधण्यात येत असल्यामुळे जास्त करून मुस्लिम बांधवांना तिथे जे आहे ते प्रिफरन्स दिला जातो, त्यांना पहिले प्राधान्य दिलं जातं. आम्ही इथं आलं दृश्य पाहिलं ते म्हणजे रस्त्याच्या पलीकडे हिंदू सगळी सोसायटी आहे, रस्त्याच्या अलीकडे सगळी मुस्लिम सोसायटी आहे आणि जिथं मुस्लिम सोसायटी आहे तिथं ज्या जाहिराती करण्यात आलेल्या आहेत फक्त या सुकून एम्पायर किंवा हलाल लाईफस्टाईल या एकाच इमारतीचं नाही तर इथे जवळपास सगळ्याच इमारती ज्या आहेत त्यांच्या ज्या मी ब्रोशर्स पाहिले, त्यांच्या ज्या सगळ्या जाहिराती पाहिल्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की मुस्लिम बुरखा घातलेले किंवा मुस्लिम लोक जे आहेत त्यांना घेऊन ते जाहिराती बनवलेल्या आहेत. तुम्हाला कसं इथं नमाज अदा चांगली करता येईल, तुमच्या घरच्यांकरता कशी ही सगळी जागा चांगली आहे आणि इथं कशा पद्धतीनं मुस्लिम वस्ती आहे या जाहिराती आपल्याला सगळं दिसतात. हा देखील एक प्रोजेक्ट आहे सुकून रेसिडेन्सी. हा त्याच सुकून एम्पायर जो हलाल लाईफस्टाईल हा जो बिल्डर आहे किंवा टाईमशूप आहे त्यांचाच हा प्रोजेक्ट आहे. इथं पण ज्या मी जाहिराती पाहिल्या या सुकून रेसिडेन्सीच्या तर त्यामध्ये देखील त्याच पद्धतीच्या जाहिराती करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे इथं जर घर कोणाला विकायचे असतील किंवा घराची मार्केटिंग करायची असेल तर अशा पद्धतीची जाहिराती केल्यावर ती घरं विकली जातात. एक प्रकारे हा समज जो आहे किंवा एक प्रकारे हे चित्र जे आहे हे सगळं या बिल्डर लॉबीने तयार केलं आहे का असा प्रश्नही म्हणतो. पण ह्यामुळे जी सामाजिक तेढ निर्माण झालेली आहे, जे सामाजिक वातावरण ढवळलं गेलेलं आहे, एकमेकांवरती आरोप केले जातात, आपापल्या जाती धर्मांच्या वस्त्या बनवल्या जात आहेत, धार्मिक रंग देऊन एखाद्या भागाला त्याचं नाव दिलं जातं आहे, या गोष्टीमुळे आता ही सगळी प्रकरण जे आहे हे केंद्र पातळीवरती राष्ट्रीय मानवाधिकार यांच्यापर्यंत पोचलेला आहे आणि तिथून हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. मुळात इथल्या सगळ्या नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं इथले जे जवळपासची लोक जे आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. इथे काही नागरिक आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. चाचा, आप इधर रहते हो? आप इधर रहते हो? हाँ, इधर रहते ये इधर के है। हाँ बोलो. मैं दामद का। हेलो दादा. हेलो, वो सुकून पे हाँ मीडिया वाले है जरा इधर बोला दादा. कित्येक वर्ष मी इथे जर मला इथला इतिहास माहिती आहे तर माथेरान असेल, निरळ असेल, शेकडो वर्षापासून मुस्लिम बांधव इथे राहतात. प्रोजेक्ट जे आहे ते प्रोजेक्ट सगळे प्रमोट केले जातात. पण एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. प्रोजेक्ट नवीन पद्धत सुरू नाही झालेली आहे, ती आहे तीच आहे. ज्या शब्दावरती त्यांनी जे उचललाय मुद्दा तो मुद्दा त्याला कळलेलाच नाहीये. काही शब्द आहेत ना ते समजायला पाहिजेत. हे जाणून बुजून केला जातोय. हे इथे जर बॉम्बेतून लोक आलेली आहेत आणि जी राहतात ती काय बाहेरून पाकिस्तानवरनं नाही आलेली किंवा बांगलादेशवरनं नाही आली, मुंबईची लोक ममदापूरला आली. त्यांना काय पाहिजे? मशीद पाहिजे, कब्रस्तान पाहिजे. तुम्ही द्याल का? सोय करता का? काय नाही करत मग त्यांची सोय. बरोबर, त्यांची सोय केली पाहिजे ना. तुम्ही एक मशीद कुठं चालू असेल तिथे डाबा मारताय, मशिदी बंद करता, नमाज पढून देत नाही लोकांना. कुठं जाणार ते? नेरळमध्ये किती एरिया आहे ज्याच्यामध्ये मुसलमानांना एंट्री नाहीये, तिथे काय जाऊन बोलात. आणि तो अमूल सर तो कुठून आलाय? नेरळला राहतोय ना. ह्यांचा मुद्दा बाहेरून आलाय ना. सर एक मिनिट, ह्यांचा मुद्दा एक मिनिट, जे हलालचा विषय आहे ना इथे काय कत्तल खायला नाही चालू आहे. हलालचा नाही, हलाल तुम्हाला शब्दच नाही कळला. हलाल शब्द हे आहे का तुम्ही व्याज न घेता फक्त डाऊन पेमेंट भरायचा आणि दर महिना पैसे द्यायचे, त्याला हलाल बोलला जातो. म्हणजे तुम्ही इंटरेस्ट नका भरू. स्कीम आहे तुमची. हो, इंडियामध्ये जी बाहेरची जी बँक आली होती ती काय देत होती तुम्हाला? विदाउट इंटरेस्ट देत होती ना लोन. आता तुम्हाला आता माझ्या बिल्डिंग मी स्वतः मी स्वतः बिल्डर आहे. माझ्या बिल्डिंग मध्ये चला, माझ्या पहिल्या बिल्डिंग मध्ये फक्त 2 मामेटर आहेत, बाकी सगळे मराठी आणि आगरी लोक आहेत. जाणीवपूर्वक हा मुद्दा उपस्थित जाणून बुजून केलं गेलेलं आहे. जाणून बुजून हे मुस्लिम बांधव ममदापूर दामदला बदनाम करण्यासाठी केलाय.
ही जी अशी लोक आहेत ना, हेच लोक माहोल खराब करतात. बरोबर. यांना दुसरं काही सुचत नाहीये, फक्त माहोल खराब करायचा. फक्त म्हणजे आता इथे जे बिल्डर आहेत ते काय एकच बिल्डर आहे का? बरोबर. सगळे जातीचे बिल्डर आहेत. आणि आमचं सगळं बिल्डिंग मध्ये जाऊन तुमचं तुम्हाला माझ्या बिल्डिंगची नावं देतो. तुमचं ऐका एक मिनिट, माझा फक्त एक मुद्दा, ऐकून घ्या. तुमचं मराठी हे इतकं ऐका. ऐका माझा एक फक्त तुमचं आम्ही मराठी महाराष्ट्रीयन. मी तेच सांगतोय तुमचं आम्ही मराठी कोकणी इथले यांचं स्थानिक आहेत. माझा तोच मुद्दा होता. इथले मी मगाशी म्हटलं तसं की आणि इथे पाकिस्तान कसं होईल ना? पाकिस्तानची लोक इथे तेव्हा पाकिस्तान होईल ना. शेकडो वर्षापासून तुम्ही मुस्लिम हिंदुस्थानचे मानता. मुसलमान आहेत त्याला पण तुम्ही पाकिस्तानी बोलता. बरोबर. तर एक मिनिट, मी तेच म्हणतोय की शेकडो वर्षापासून इथे मुस्लिम बांधव राहतात. तुम्ही मगाशी म्हटलं आपल्याला मुद्दा तो बरोबर आहे. की निघो. तर हे मध्ये एक जाणीवपूर्वक हा सगळा मुद्दा जाणून बुजून हा अमोल सर ह्याच्याकडे जेव्हा मुलं शिकत होती तर अर्ध्यापेक्षा जास्त मुसलमान मुलं होती. त्याला तू शिकवली ना, वातावरण खराब त्याला करण्याचं दुसरं काय करणार? आम्ही बिल्डिंग मध्ये सगळ्यांना देतो. अहो तुम्हाला बोलतो कसा सगळ्यांना हिंदू देता. मुसलमान करायचा? तुम्ही आमच्या जे माझ्या building बघा. गावामध्ये हिंदू समाज जास्त आहे. तुमचं नाव सांगा पहिले. शाकीब पालटे. माजी सरपंच. मी माजी सरपंच होतो. याच्या अगोदर पुंडलिक शिनारे सरपंच होते. कृष्ण शिंगे सरपंच. म्हणजे फक्त इथे बिल्डर नाही तर गेले आम्ही तेच म्हटलं की अनेक वर्षापासून इथली लोक कसं जे असतं माहिती का आहेत तुम्हाला? एक साहेब एक मिनिट गेल्या अनेक वर्षापासून हे मुस्लिम बांधव सगळे इथे राहतात. यांचे पिढ्याने पिढ्या यांच्या पिढ्याने पिढ्या इथे गेलेल्या आहेत आणि अहो, त्यामुळे मूळ गावाचे आम्ही आहेत. हा या मूल गावाच्या ममदापूर गावाच्या पालटी फॅमिली आहे. फक्त पालटे फॅमिली. हा पालटा फॅमिलीचं गाव आहे. बरोबर. काय आहे, या गावामध्ये बाकी समाजाची लोक आली तर आम्ही बाजूला काढली का सगळ्याला? मी जो इथे सांगितलं तो चुकीचं नाही. चुकीचं नाही रोमेल, चुकीचं नाहीये. हा किल्ला आमच्या इथे बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आम्ही आहेत. तुम्ही ठीक आहे. आम्ही काय अंग्रेजांनी आम्हाला जमिनी नाही दिली, महाराजांनी दिलेले आहेत. निघून आमच्या एक मिनिट. महाराजांनी जमीन दिलेली आहे. तिथे आमचा कब्रस्तान आहे. बरोबर. चालून बघा, ऐतिहासिक आहे. का त्यासाठी कोण लढत नाही? आमच्यासाठी कोण लढत दादा नाही? माझा प्रश्न ह्यांना असा आमच्याकडे होता. फक्त तामपत्रक नाहीये. बरोबर. दादा बाकी आम्ही तर महाराजांचे डबे आहेत ना. माझा मुद्दा असा होता आमच्याकडे काय? की इथे मी मगाशी यांना म्हटलं तसं की हा संपूर्ण भाग जो आहे इथे काही आत्ता तुम्ही राहायला आलेले नाहीत. शेकडो वर्षापासून तुम्ही इथे राहताय. शेकडो वर्षापासून ही सगळी मुस्लिम वस्ती इथे आहे आणि आता त्यांनी सांगितलं तसंच हा इतिहास जुना आहे, महाराजांच्या काळापासून इथे आहे. जाणीवपूर्वक वातावरण खराब केलं ते जाणीवपूर्वक खराब केला जातो ना वातावरण. दुसरा काय मुद्दा, काय कसला मुद्दा आहे इथे काय? हलाल शब्द बघा. एक मिनिट, एक तुम्हाला मी clearly सांगितलं. एक मिनिट, मी बोलतो ना. ते काय बोलतात मी बोलतो, ऐकून घ्या. तुम्ही तुमचा चॅनल घ्या, जवळ घ्या. तुम्हाला क्लिअर करून देतो. तुमची बाजू आहे, यांची बाजू येणं महत्वाचं आहे. मला एक सांगा साहेब, मुंबईवरनं आलेला समजा गवंडी कुर्ला कुठून पण आला, तो कुठला आहे? हिंदुस्थानचाच आहे ना, का पाकिस्तानवरनं आला? तुम्ही काय हिशोबाने डिक्लेअर करता का मिनी पाकिस्तान होईल? का मुसलमानाला राहायचा अधिकार नाहीये का? हे भाडवे हेच राहतील का इथे? बरोबर, 100%. यांचंच काम आहे का फक्त? नेरळमध्ये किती वस्ती आहे, किती मावळण आहेत? आम्ही एकोपणी राहतो. आमच्या इथे 10 पॅटर आहे. म्हणजे तो एकोपा चांगलं वातावरण कुठेतरी खराब करण्याचं काम. वातावरण पूर्ण खराब करायला बघतोय तो. गावाचा विषय नाही. हा. बाहेरचे लोक कशाला इथे येऊन बरोबर. चालतात? दादा माझा तोच मुद्दा होता. मी यांना तोच प्रश्न विचारला. आमच्या गावात वादाचा विषय नाहीये. आमच्या गावात वादाचा विषय आहे का? तुम्ही आमच्या इथल्या हिंदूंना विचारा, आमच्यात वादाचा विषय आहे का? आजपर्यंत आमचे कधीच, सण, म्हणजे मला- प्रत्येक सण एकदम एकोप्याने साजरा करतात. एकोप्याने साजरा होतात. त्यांचे गणपती साजरा होतात, आमची ईद साजरी होते. कधीच आमच्या विषयात नसतो. आम्ही एकमेकांना चांगल्याने भेटतो. आणि हे कशाला आमच्या गावात येऊन हा हिंदू आलाय, हा मुसलमान करतोय? प्रत्येक गोष्टीवर तुम्ही हिंदू मुसलमान करता म्हणजे असं काय करणार आहे तुम्ही? आम्हाला इथून मला गेलं, आता तुम्हाला तिथून गेलंय. मी त्यांना जो मुद्दा विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राहणारे इथे मुस्लिम बांधव आहेत लोक आणि जन्मापासून इथे आहेत. मग त्याच्यात हे काय कुठून आले? हे बाहेरचे लोक आहेत, ते बाहेरचे लोक आहेत. बिल्डरचा विषय आहे, तो बिल्डर आणि तुम्ही बघून घ्या. पण गावाचा विषय आणायचा, गावाचं वातावरण खराब होतंय, गावाचं वातावरण एक सौहार्द खराब मग होतोय. काय करायचंय? एक एकोपा जो आहे चांगलं लिगल ऍक्शन घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही पुढे येता. आणि बिल्डर सगळे जाती आहेत ना, मुसलमान पण तिथे कस्टमर आहेत ना, सगळेच कस्टमर आहेत. तुम्ही आणा ना कस्टमर, ज्या जातीचे पाहिजे त्या जातीचं आणा. इथे आम्ही द्यायला तयार आहेत आणि आम्ही देतोच. हे नुसतं मी तुलाच मगाशी बघत होतो रेहमान पालटे. आता कसं आहे बघा, त्यांनी एक नायर मॅडमचा विषय काढला. माझा मुद्दा मी मगाशी त्यांना ते विचारलं की अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून इथं मुस्लिम बांधव राहतात. एक मिनिट दादा. जर न्यूज चॅनलवाला जर असा शब्द वापरतो त्याच्यावरती काही कारवाई होऊ शकतो का? नाही, न्यूज चॅनलमध्ये हा शब्द कसा आला तुम्हाला सांगतो. जे ह्युमन राईट्स ची तक्रार केली त्यामध्ये तक्रार जे म्हटलेलं तक्रारी जी आहे ती दाखवली गेलेली आहे. त्यामध्ये तसं म्हटलेलं की हलाल शब्दांनी त्याबद्दल म्हटलेलं आहे. हलाल म्हणजे काय? त्यांनी सांगितलं आता की ते हलाल म्हणजे काय आणि टप्प्याटप्प्याने हराम म्हणजे काय?
कुठल्याही गोष्टीमध्ये काय उचलाचा आणि मुद्दा एक बनवायचा असा बरकटो केला सगळा मुद्दा बरकटो केला. मुद्दाम म्हणजे काय दुसरा विषयच नाही. दादा रेहमान तू काय सांगशील? दुसरा मिनी पाकिस्तान होतो हा बिल्डर लॉबी दादा, एक मिनिट. बघा, मी तुम्हाला- बिल्डिंग मध्ये सगळे तुम्हाला दाखवतो. तो बघतो का इथे येऊन? सर एक मिनिट, मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या इकडं वातावरण एवढा चांगला आहे का आम्ही एक ताटात बसून जेवणारी हिंदू समाज मुस्लिम सगळी लोक आहेत. एका 2-3 जणांना काय त्रास असेल ते त्यांचा वेगळा भाग झाला. आज त्यांनी नायर मॅडमचा विषय काढला. ज्या ठिकाणी 65 फ्लॅट आहेत तिकडं 2 माणसं जर हिंदू राहतात तो कधी अध्यक्ष होऊ शकतो का सोसायटीचा? एक ऐका ना 2 मिनिटं, माझा ऐकून घ्या. एक माणूस अध्यक्ष होऊ शकतो का? आज ती नायर मॅडम सोसायटीची अध्यक्ष. हे काही लोकांचे डोक्यात काही बसून हा वातावरण खराब करू नका. सुवर्ण एक मुद्दा, हे सगळे मुस्लिम बांधव आलेले आहेत. या सगळ्या मुस्लिम बांधवांची बाजू आपण पाहिलेली आहे. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की एका ताटात आम्ही जेवतो, एक सण आम्ही साजरा करतो. जाणीवपूर्वक काही लोक जी आहेत ती मुद्दामून हे वातावरण जे आहे ते खराब करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला या गावकऱ्यांचा देखील विरोध आहे. मुळात जर या भागामध्ये त्यांनी इमारती बांधल्या तर तिथे येणारे लोक जे आहेत की जर काही समाजाची विशेष समज जास्त करून लोक येत असतील आणि दुसरी नाही आली तर त्यांना यांचा काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे, अगदी खरं आहे. अजून तुम्हाला सांगतो मी का असं नाही का फक्त मुस्लिम समाजाची लोक इकडे येतात. तुम्ही माझ्या बरोबर चला, तुम्हाला मी आज ममदापूर फिरवतो म्हणून. प्रत्येक सोसायटीमध्ये आज तुलसी दर्शन सोसायटी आहे, त्याच्यामध्ये आज पण गणपती 10 दिवसाचे बसलेले आहेत. तिकडे ईदचा सण आहे, आज ईदचा सण पण सण साजरे होतात. बघा, तुमच्या डोळ्यांनी बघा, न्यूज रिपोर्टिंग करायला आले तुम्ही, बरोबर चलतील तेव्हा लोकांना माहिती भेटेल की नक्की काय परिस्थिती आहे तिकडं. परिस्थितीवरती खरं जे गावात म्हणजे आता 11 दिवस गाडीमध्ये तुम्हाला दाखवतो. गणपती आहेत अजून सोसायटीमध्ये गणपती एक ठिकाणी आहे, ईद मिलादची लाइटिंग एक ठिकाणी, एकच जागेवरती. हा ममदापूर आहे. याच्यामध्ये जिंदगीत कधी पोलीस स्टेशनने जाऊन तुम्ही रिपोर्ट करा, जिंदगीत कधी जातीवादचा विषय नाही. आज आमच्या बाजूला भडवळ गाव आहे, आमच्या गावातनं भडवळ गावाची भरपूर पोरी पायी जातात. आज तुम्ही जाऊन भडवळ गावाला विचारा, आजपर्यंत कुठे पोरीची छेड तरी झाली का? आमच्या गावामध्ये असं काय आहे नाही ना. तुम्ही तुमचा जे काही जातीचा विषय असेल तो तुम्ही तिकडे बघा. जाणीवपूर्वक केलं गेलं, जाणीवपूर्वक केलं, वातावरण खराब करायचं. हा तुम्ही बघा, माझी तोंडी बोलणे तुम्ही माझ्या बरोबर 2 मिनिटात चला की मी तुम्हाला दाखवतो. तुलसी दर्शन सोसायटी दाखवतो, आमची गोकुलधाम सोसायटी इकडे हा बाजूला, तिकडे 2 मुस्लिम व्यक्ती राहतात, 2च. जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जेवढी जयंतीसाठी साजरा होतो, जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जयंती साजरा होते, गणपती साजरा होतो, तेवढी ती ईद पण साजरा करतात. आपण तिथे जाऊया. सुवर्ण, ही परिस्थिती ऍक्च्युली इथं आल्यानंतर ही परिस्थिती कळाली की नेमकं इथल्या मुस्लिम बांधवांचं नेमकं म्हणणं काय आहे, कशा पद्धतीने सगळ्या जाहिराती ज्या आहेत त्या केल्या गेल्यात आणि त्याच्यानंतर मग जे वातावरण जे आहे ते चिघळलं गेलंय. आरोप प्रत्यारोप जे केले गेलेले ते मुद्दामून वातावरण खराब करण्याचं काम केलं गेलेलं आहे. मी तुम्हाला हलालची मिनिंग समजवतो. एक मिनिट, हलालचा मिनिंग काय तुम्हाला समजवतो. हलाल म्हणजे काय? हलाल म्हणजे काय? आमच्यामध्ये दारू हराम आहे म्हणजे आम्ही पिऊ शकत नाही, तसा व्याज देणं आणि व्याज घेणं हराम आहे. बरोबर. हलाल म्हणजे काय का आम्ही 15 लाख रुपयाला आमची वस्तू विकली, तुम्ही बँक लोन नको करा, तुम्ही त्याच्यावरती आम्हाला सध्या 5 लाख रुपये द्या, मग दर महिने तुमच्या अंगावरती 25,000 बसतो का 30,000 रुपये बसतो, तसे तुमचे पैसे पूर्ण करा आणि तुमच्या फ्लॅटचा ताबा घ्या. हा झाला हलाल. म्हणजे तुमची सिस्टम आहे, हा आमची सिस्टम आहे. म्हणजे यांनी काय होईल, जेणेकरून तुम्ही जे व्याज 20 वर्ष भरता ती फ्लॅटची किंमत किती जाते तुम्हाला? 48 लाख, 45 लाख, 40 लाख. ती आमची वस्तू आम्ही 15 लाखाला विकतोय, 15 लाखाला तुम्हाला भेटते. म्हणजे 4 वर्ष व्याज घेणं हे देखील आपल्या धर्मामध्ये नाही. त्यासाठी हलाल प्रोजेक्ट आणले गेले. त्याच्यामध्ये कुठला हिंदू समाजाचा माणूस पण फ्लॅट घेऊ शकतो. कुठला बिल्डरला माल विकायचा, बिल्डरला इकडे राहायचा नाहीये हो, बिल्डरला माल विकून आपल्या घरी राहायचं आहे.